लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघ प्रचाराच्या निमित्तानं गौडगाव या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या सभेमध्ये जे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी 370 कलम हटवलं आणि त्या हटवल्याच्या अनुषंगानं 2014च्या अगोदरची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून आपल्या काश्मीरमधल्या युवकांकडनं दगडफेक केली जायची सैनिकांवरती, त्यांच्या डोक्याला मार लागायचा, रक्तबंबाळ सैनिक व्हायचे आणि 2014ला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले. त्यांनी 370 कलम हटवलं आणि हटवल्यानंतर आपल्या सैनिकांना विशेष अधिकार काश्मीरमध्ये किंवा बॉर्डरवरती देण्यात आले आणि ज्या सैनिकांच्या जीवावरती ते आपलं रक्षण करतात सीमेवरती, त्यांच्या जीवावरती आपण या ठिकाणी आपल्या देशामध्ये सुरक्षित आहे, त्यांच्या उदाहरणाचा दाखला मी त्या ठिकाणी गौडगावमध्ये देत होतो. आणि देत असताना पूर्वीची जी परिस्थिती होती 2014च्या अगोदरची, सैनिकांवरती दगडफेक व्हायची, सैनिकांना ठोस अशी कारवाई करत असताना काय अडचणी निर्माण होत असायच्या. परंतु मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये सैनिकांना एवढे विशेष अधिकार दिले की कुणी जर दगड उचलला आणि सैनिकांवरती दगड मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला शूटच्या ऑर्डर त्या ठिकाणी दिल्या आहेत आणि कोणाची हिंमत पण त्या ठिकाणी होत नाही. आणि त्या अनुषंगानं मी जे उदाहरण देत होतो की कुठल्याही कुणाच्याही माईची पूत त्या ठिकाणी हिंमत होणार नाही, अशा पद्धतीचं पूत म्हणजे पुत्र. आणि त्या दिवशी आता माझं जागरण झालेलं आहे, जागरणामध्ये माझ्या जिभेला पण जरा लाल झालेलं आहे की वारं पण त्या दिवशी होतं आणि त्या माईकवरती पूत, माईचा पूत, पूत म्हणजे पुत्र, हा जो शब्दप्रयोग मी केलेला आहे की त्याच्या अर्थाचा अनर्थ काढून काही व्हिडिओ व्हायरल केले गेले आणि माझ्या तोंडातून चुकीचा शब्द जातोय असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजेंद्र राऊत यांची जीभ घसरली, राजेंद्र राऊताची जीभ घसरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या सभेला असंख्य माता भगिनी असतात, परंतु तोच व्हिडिओ विनाकारण दाखवून माझ्या माता भगिनींचा पण अवमान करण्याचा काही नालायक प्रवृत्ती या ठिकाणी काम करत आहेत. त्या नालायकांना जे भंगार कुत्रे असल्या प्रवृत्तीला मी त्यांचा निषेध करतो आणि तुमची हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन नाटक करा. असलं जर काय कृत्य करायला गेला तर तुम्ही सला देशद्रोही आहेत तुम्ही, म्हणजे अशा पद्धतीचं चुकीचं या ठिकाणी कृत्य करणं देशद्रोहीपणाचं लक्षण आहे की ज्या सैनिकाच्या बाबतीमध्ये मी उदाहरण देत होतो त्या जो शब्दप्रयोग आहे, मी मगा पण सांगितलं ना आत्ता पण बोलतो की वारं थोडं होतं, तेज वरती होतं आणि त्याचा जर बारीक तुम्ही पूर्ण स्पष्ट जर पाहिलं तर ते वाक्य कसं आहे हे सगळं तपासून बघा. माझ्याकडनं काय चुकीचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी गेलेला नाही. मायचा पूत हा जो शब्दप्रयोग मी करतोय तो पुत्र अर्थ होतो, त्याचा एखादी शिवी दिल्याचा असा भास केला जातो, तो अत्यंत निषेधार्थ आहे. अशा नालायक प्रवृत्तीचा मी निषेध करतो आणि असली माझ्या विरोधात काम कुटील कारस्थान करणारी जी नालायक प्रवृत्ती आहे, अरे तुम्हाला जनाची नाही मनाची तर ठेवा जरा. मी कुठलं उदाहरण देतोय त्या सैनिकांच्या उदाहरणाच्या बाबतीमध्ये असा जर अर्थाचा अनर्थ करत असाल तर इतके तुमच्यासारखे नीच आणि नालायक माणसं मी बघितलीच नाही.